गोरक्षकांच्या माध्यमातून होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध शेतकरी, कुरेशी समाज आणि विविध संघटनांच्या वतीने लातूर शहरात मूक मोर्चा काढण्यात आला। आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले आहे। शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी समाजावर गोरक्षकांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कुरेशी समाजाने 1 महिन्यापासून पशूंची खरेदी, विक्री आणि कटाई बंद केली आहे। या अन्यायाचा निषेध करण्यासाठी लातूर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि अनेक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। तथाकथित गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक शेतकरी बांधव, कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांना दिला जाणारा त्रास त्वरित थांबविण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी या मूक मोर्चाचे आयोजन केल्याचे ऑल इंडिया जमियतुल कुरेशी कमिटीचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनीही बोलताना आपण कुरेशी समाजाच्या समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवल्याचे सांगितले। तसेच या संदर्भात एक परिपत्रक निघाले असून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले। शेतकरी आणि व्यापारी यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। मंत्रालयामध्ये ते भेट झाली आणि मंत्रालयामध्ये भेट झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये माननीय रश्मी शुक्ला मॅडम, मुंबईचे कमिशनर आणि या संबंधित ह्याच्याशी संबंधित असलेले सर्व अधिकारी हे उपस्थित होते। आणि आमचं असं म्हणणं होतं की जे ट्रान्सपोर्टिंग आहे जनावरांची, त्या कायद्यामध्ये शिथिलता झाली पाहिजे। कथाकथित गोरक्षकाच्या नावावर चालणारे गावगुंड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे की प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामपंचायतला सुसज्ज असं स्लॉटर हाऊस ची निर्मिती झाली पाहिजे। आणि जनावर वाहतूक करत असताना, जनावरांची खरेदी विक्री करत असताना ज्या पद्धतीचा त्रास या लोकांकडून दिलं जातं आणि काही प्रमाणात पोलिसांचं सुद्धा समर्थन त्या ठिकाणी आता दबावामध्ये होत असेल तर पोलीस पण डोळे मिटून बघण्याची भूमिका ज्या पद्धतीने घेतात ते सर्व विषय आम्ही त्या ठिकाणी मांडले आणि खूप गंभीरतेने ते त्यांनी ऐकून घेतले। आणि आम्हाला असं आश्वासन भेटलं की आम्ही एक सर्क्युलर काढू आणि हे जे काही गोरक्षक आहेत ते गाडी अडवणार नाही, तसं सर्क्युलर निघालं। परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट असं काही भूमिका घेतलेली असं आम्हाला वाटत नाही। त्यासाठी हे आंदोलन चालू आहे। आज लातूर येथे हा जो मोर्चा निघालेला आहे तो केवळ कुरेशी समाजाचा नसून यामध्ये शेतकरी आणि अनेक समाजाचे लोक पण यामध्ये सामील झालेले आहेत। आणि प्रामुख्याने यांच्या मागण्या संदर्भात माझे नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांनी बैठक घेतलेली आहे। सर्व त्यांच्या प्रतिनिधी सोबत आणि राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत या सर्वांसोबत या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। आणि यामध्ये एक समाधान आणि तोडगा आणि एक निर्देश असे या ठिकाणी पारित केलेले आहेत। परंतु त्यामध्ये अजून काही स्पष्टता येण्यासाठी या ठिकाणी कुरेशी समाज आणि माझे शेतकरी बांधव या ठिकाणी पुन्हा हा लढा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। माननीय दादांची या वेळोवेळी या संबंधी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि जे अवैध बेकायदेशीर गोरक्षकच्या नावाने या ठिकाणी जो धुमाकूळ चाललेला आहे तो या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आवरण्यात येईल। माननीय दादांनी या संबंधी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळं आज राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे आणि आता जो सर्क्युलर या संबंधी निघालेला आहे तो त्यामध्ये अजून काही सुधारणा आवश्यक असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि अल्पसंख्याक आयोगाचा एक प्रतिनिधी म्हणून
मी या ठिकाणी निश्चितपणे भूमिका मांडणार आहे आणि हा प्रश्न निश्चितपणे सोडवला जाईल याचा मला या ठिकाणी विश्वास. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.